नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यांजली पोर्टलच्या मार्फत आपण आपल्या शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची मागणी करू शकतो. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये काही उपक्रम, काही ॲक्टिव्हिटीज राबवायच्या असतील तर त्यासाठी आपण रिक्वेस्ट पाठवू शकतो. रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ज्या स्वयंसेवकांनी नोंदणी केली असेल, जे स्वयंसेवक तुमच्या शाळेमध्ये येऊन काही साहित्य देऊ इच्छित असतील, देणगी द्यायची असेल किंवा काही उपक्रम फ्री ऑफ कॉस्टमध्ये राबवू इच्छित असतील तर असे स्वयंसेवक तुमच्या शाळेपर्यंत येतील आणि ते उपक्रम किंवा ते साहित्य तुमच्या शाळेला देतील. तर यासाठी आपण विद्यांजली या पोर्टलच्या मार्फत आपल्या शाळेच्या लॉग इनवरून रिक्वेस्ट पाठवणं आवश्यक असतं. तर ही रिक्वेस्ट कशा प्रकारे पाठवायची हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यासाठी सुरुवातीला तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे विद्यांजली पोर्टलवरती असणं गरजेचं आहे. तुमची शाळा ऑनबोर्ड असेल तर तुम्हाला ही रिक्वेस्ट पाठवता येईल. रजिस्ट्रेशन नसेल तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. आता आपण रिक्वेस्ट पाठवण्यासाठी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी लॉग इन या ऑप्शनला यायचं आहे. त्यानंतर स्कूल हॉट ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर UDAIS नंबर टाकून लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करा. त्यानंतर सेंड OTP क्लिक केलं त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती OTP टाकून आपण लॉग इन करावं. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी येणार आहे, म्हणजे तुमची शाळा ऑनबोर्ड आहे. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटीज म्हणजे उपक्रमासाठी, त्यानंतर काही मटेरियल साहित्यांची देणगी किंवा मागण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवता येतील. आता ॲक्टिव्हिटी राबवण्यासाठी एकही रिक्वेस्ट पाठवली नाही, त्यामुळे टोटल ॲक्टिव्हिटीज 0 दिसत आहेत. परंतु साहित्यांसाठीची एक मागणी मी नोंदवलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी 1 दिसत आहे. ती मागणी आजच नोंदवलेली असल्यामुळे कंप्लीट झाली नाही, पेंडिंग 1 दिसत आहे. जर पेंडिंगवरती आपण क्लिक केलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की क्लासरूम नीड्स यासाठी स्टेशनरीची मागणी केलेली आहे आणि एक्सपेक्टेड डेट म्हणजे कधीपर्यंत ही मागणी असेल यापर्यंत जे काही स्वयंसेवक असतील ते मागणी पूर्ण करतील. लास्ट ऍप्लिकेशन डेट या ठिकाणी असणार आहे. या खाली जर पाहिलं तर व्ह्यूचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यानंतर यामध्ये काय काय साहित्यांची आपण मागणी केलेली आहे त्या सर्व साहित्यांच्या ठिकाणी नोंद दिसणार आहे. आता ही मी रिक्वेस्ट जी पाठवलेली आहे तर ही रिक्वेस्ट जे नोंदणीकृत स्वयंसेवक असतील ज्यांना या ठिकाणी काही साहित्य देण्याची इच्छा असते तर त्यांची लिस्ट आपल्या ठिकाणी पाहता येते. प्रेफरन्सेस व्हॉलंटियर्स यामध्ये जाऊन प्रेफरन्सेस व्हॉलंटियर्स यामध्ये जर तुम्ही गेला तर या ठिकाणी सर्व जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत या व्हॉलंटियर्सचे ते दिसतील आणि ते कशामध्ये इंटरेस्टेड आहेत ती या ठिकाणी माहिती तुम्हाला समोर दिसणार आहे. काय साहित्य देणार आहेत, काही जण तुमच्या शाळेमध्ये येऊन योगा किंवा स्पोर्ट्स शिकवणार आहेत, तर अशा प्रकारे या ठिकाणी दिसतील ते इंटरेस्टेड आहेत का, तर ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता यापैकी कोणीही तुमच्या शाळेची रिक्वेस्ट पाठवली असेल ते पाहतील आणि त्यांना जे साहित्य देण्याची इच्छा असेल तर ते साहित्य आम्ही देऊ इच्छित आहोत अशा प्रकारे ते तुमच्या शाळेशी कॉन्टॅक्ट करतील किंवा आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. परंतु सुरुवातीला आपल्याला जे ऍप्लिकेशन आलेलं आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं असतं. तर ऍप्लिकेशन आलेलं आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण पेंडिंग वरती जायचं आहे आणि त्यानंतर व्हॉलंटियर रिक्वेस्टच्या खाली 0 येत आहे. जर या ठिकाणी 1 आलं किंवा 2 आलं तर आपण यावरती जाऊन बघू शकतो की कोणते व्हॉलंटियर या ठिकाणी आपल्या शाळेला काही साहित्य किंवा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांची जर रिक्वेस्ट आलेली असेल तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यानंतर पुढचे साहित्य त्यांच्याकडून घेऊ शकतो किंवा ऍक्टिव्हिटी राबवून आपण घेऊ शकतो. तर सध्या या ठिकाणी 0 दिसत आहे. तर सध्या आपण तुमच्या शाळेसाठी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज किंवा तुम्हाला काही साहित्यांची मागणी नोंदवायची असेल तर ती कशा प्रकारे नोंदवायची तर हे पाहूया. तर यासाठी आपण अशा प्रकारे लॉग इन करायचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटीज उपक्रम राबवायचे असतील तर आपण ऍक्टिव्हिटीज यावरती जायचं आहे. आता या ठिकाणी मी एकही ऍक्टिव्हिटीज नोंदवली नाही, त्यामुळे 0 दिसत आहे. तर आपण ऍक्टिव्हिटी नोंदवण्यासाठी जो प्लस चिन्ह आहे यावरती क्लिक करावं. त्यानंतर या ठिकाणी ऍड न्यू सर्व्हिस किंवा ऍक्टिव्हिटी रिक्वेस्ट आपल्याला ऍड करायची आहे. यासाठी सर्व्हिस किंवा ऍक्टिव्हिटी कॅटेगरी तुम्हाला दिसेल, यावर तुम्ही क्लिक केलं तर 2 कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी दिसतील. जेनरिक लेवल ऍक्टिव्हिटी आणि स्पॉन्सरशिप ऍक्टिव्हिटी. तर तुम्हाला जी पाहिजे असेल ऍक्टिव्हिटी तर त्यावरती आपण क्लिक करावं. जेनरिक लेवल ऍक्टिव्हिटी यावरती जर क्लिक केलं तर कोणकोणत्या ठिकाणी सर्व्हिसेस तुम्हाला मिळतील तर त्याची लिस्ट तुम्हाला सर्व्हिस किंवा ऍक्टिव्हिटी नेम यामध्ये दिसेल. यावरती आपण क्लिक केलं तर अडल्ट एज्युकेशन, असिस्टंट फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, तर अशा प्रकारे टीचिंग योगा स्पोर्ट्स, टीचिंग व्होकेशनल स्किल, टीचिंग लँग्वेज, टीचिंग आर्ट क्राफ्ट, सब्जेक्ट असिस्टन्स, प्रिपेरिंग स्टोरी बुक्स, ग्राफिक नॉवेल्स, न्यूट्रिशन स्पोर्ट्स फॉर चिल्ड्रन, अशा प्रकारे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दिसतील. आता आपल्याला आपल्या शाळेमध्ये कशाची आवश्यकता आहे, कोणती ऍक्टिव्हिटी राबवायची आहे तर ती ऍक्टिव्हिटी तुम्ही या ठिकाणी चूज करावी. समजा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला टीचिंग आर्ट आणि क्राफ्ट याचं वर्कशॉप घ्यायचं असेल
तर तुम्ही ही कॅटेगरी या ठिकाणी चूज करू शकता. आता जे स्वयंसेवक या ठिकाणी नोंदणीकृत असतील ते स्वयंसेवक तुमच्या शाळेपर्यंत अप्रोच येतील आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जेवढे दिवस ऍक्टिव्हिटी ठेवणार आहात तेवढे दिवस ते या ठिकाणी शिकवू शकतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्याची नोंदणी करायची असेल तर ती ऍक्टिव्हिटी या ठिकाणी चूज करायची आहे. एकापेक्षा जास्त आपण ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेऊ शकतो. समजा या ठिकाणी पहा मी एक आर्ट आणि क्राफ्ट तर याचा या ठिकाणी वर्कशॉप किंवा ही ऍक्टिव्हिटी घेतोय. तर टीचिंग आर्ट आणि क्राफ्ट तर हा ऑप्शन या ठिकाणी मी चूज करतो. त्यानंतर टेंटेटिव्ह स्टार्ट डेट ऑफ सर्व्हिस अँड ऍक्टिव्हिटी म्हणजे संभाव्य कोणती तारीख आहे की ज्या तारखेला तुम्ही टीचिंग आर्ट अँड क्राफ्ट तर हे वर्कशॉप किंवा ऍक्टिव्हिटी घेणार आहात तर ती डेट तुम्हाला या ठिकाणी चूज करावी लागेल. या ठिकाणी पहा मी सॅटरडे ही या ठिकाणी जी डेट आहे त्या ठिकाणी चूज करतो. ज्या तारखेला आपल्याला ऍक्टिव्हिटी घ्यायची असेल तर ती तारीख आपण या ठिकाणी चूज करावी. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ऍप्लिकेशन म्हणजे जे ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत तर त्यासाठीची शेवटची तारीख कोणती असेल की ज्या तारखेपर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन पण नोंदवायचे आहेत. तर आपण ज्या तारखेला ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्याच्या आधी 2 किंवा 3 दिवसची तारीख असावी. म्हणजे त्याच्या आधी जे स्वयंसेवक आहेत ते आपली मागणी किंवा इच्छा या ठिकाणी दर्शवतील. तर आपण या ठिकाणी 29 तारखेपर्यंत या ठिकाणी जी लास्ट डेट आहे ती ठेवतोय. म्हणजे 29 तारखेपर्यंत लास्ट डेट असेल तोपर्यंत ज्या ऍक्टिव्हिटीसाठी स्वयंसेवक इच्छुक असतील ते आपण या ठिकाणी त्यांची मागणी आल्यानंतर त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना 31 तारखेला आपली ऍक्टिव्हिटी आहे असं सांगू शकतो. 31 तारखेला ते येऊन त्यांचं वर्कशॉप किंवा ऍक्टिव्हिटी घेऊ शकतील. त्यानंतर ड्युरेशन काय आहे तर आपण एकाच दिवशीसाठीची ऍक्टिव्हिटी घेतोय. त्यानंतर क्लास वर्ग कोणता असणार आहे तुमचा प्रायमरी असेल प्रायमरी विथ अप्पर प्रायमरी असेल जो तुमचा वर्ग असेल ज्या वर्गासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी घ्यायची असेल तो वर्ग आपण या ठिकाणी चूज करावा. त्यानंतर रिक्वायर्ड स्पेशलायझेशन म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी जे स्वयंसेवक आहेत ते या ठिकाणी विशेषज्ञ पाहिजे आहेत का म्हणजे हायर सेकंडरी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरेट ऑदर्स. तर आता तुम्हाला ज्या लेवलचे स्वयंसेवक पाहिजे असतील तर तो ऑप्शन या ठिकाणी आपण चूज करावा. तर आपण शक्यतो ऑदर्स या ठिकाणी जर चूज केला एखादे शिकलेले नसतील तरी सुद्धा ते या ठिकाणी क्राफ्ट याच्यामध्ये ते इच्छुक असतील तर आपण ऑदर्स ऑप्शन या ठिकाणी चूज करावा म्हणजे कोणतेही स्पेशलायझेशन या ठिकाणी चालेल. त्यानंतर जेंडर तुम्हाला मेल फिमेल ट्रान्सजेंडर कोणतं पाहिजे तर आपण एनी या ठिकाणी चूज करूया म्हणजे कोणीही येऊन त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी घेऊ शकतात. त्यानंतर या ठिकाणी डिटेल्स ऑफ द सर्व्हिस ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही जी ऍक्टिव्हिटी राबवणार आहात तर ती तुम्हाला कशा प्रकारची राबवायची आहे त्याबद्दलची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला थोडीशी नोंदवायची आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी मिनिस्टर ऑफ एज्युकेशन यासमोर टिक करून सेव्ह अँड पब्लिश यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारची ही या ठिकाणी ऍक्टिव्हिटी रिक्वेस्ट असणार आहे. आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी थोडीशी माहिती भरूया. अशा प्रकारे आपल्याला ऍक्टिव्हिटी किंवा ज्या सर्व्हिस पाहिजे आहे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी टाकावी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणची सगळी इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित फिलअप करून या ठिकाणी सेव्ह अँड पब्लिश यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी क्रिएटेड सक्सेसफुली आपली ऍक्टिव्हिटी या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. आता ती पेंडिंग मध्ये या ठिकाणी दाखवेल. ऍक्टिव्हिटीच्या रिक्वेस्ट आपल्या स्कूल लॉग इन वरून क्रिएट केले आहेत. या सर्व रिक्वेस्ट व्हॉलेंटियरला दिसतील आणि त्यांना जर आवश्यक असेल या ऍक्टिव्हिटीज मध्ये ते रुची दाखवत असतील तर ते या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवतील. व्हॉलेंटियर रिक्वेस्ट मध्ये ती रिक्वेस्ट दिसेल आणि आपण त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्टने पोहोचू शकतो किंवा ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यानंतर ठरलेल्या दिवशी आपण त्यांच्याशी चर्चा करून ऍक्टिव्हिटी राबवू शकतो. फक्त आपण या ठिकाणी जे काही रिक्वेस्ट आहे ती पाठवल्यानंतर आपली जी लास्ट डेट असणार आहे रिसिव्हिंग ऍप्लिकेशनची डेट तर त्याच्या आधी आपण चेक करायचं की कोणी रिक्वेस्ट या ठिकाणी पाठवलेली आहे किंवा नाही. त्यानंतर ही झाली आपण ऍक्टिव्हिटीजला कशा प्रकारे या ठिकाणी जी रिक्वेस्ट आहे तर ती आपण जेनरिक लेवल ऍक्टिव्हिटीज म्हणून पाठवू शकतो. तसेच आपण स्पॉन्सरशिप ऍक्टिव्हिटीज मधून सुद्धा रिक्वेस्ट पाठवू शकतो. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. यामध्ये स्पेशल क्लासेस बाय एक्सपर्ट स्पॉन्सरिंग ऍडिशनल मॅनपॉवर ऑफ हाऊसकीपिंग फॉर ऍटलिस्ट 1 अकॅडमिक सेशन एका शैक्षणिक वर्षासाठी हाऊसकीपिंगसाठी कोण पाहिजे असेल तर त्यासाठीचे आपण या ठिकाणी रिक्वेस्ट देऊ शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी स्पॉन्सरशिपसाठीच्या रिक्वेस्ट आहेत. तर या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या शाळेसाठी काय आवश्यकता असेल तर त्यांची पण डिमांड करू शकतो रिक्वेस्ट पाठवून. आणि या ठिकाणी आपण जेनरिक लेवल ऍक्टिव्हिटीज मधून आपण या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या डिमांड आहेत 1-2 दिवसासाठी 3-4 दिवसासाठी तर त्या आपण या ठिकाणी रिक्वेस्ट किंवा ऍक्टिव्हिटीसाठीची मागणी डिमांड करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीची रिक्वेस्ट आपण पाठवली. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये काही असेट्स मटेरियल इक्विपमेंट किंवा उपक्रम किंवा साहित्य काही उपकरण साहित्य यांची
आवश्यकता असेल तर ते डिमांड करण्यासाठी आपण ॲसेट्स, मटेरियल, इक्विपमेंट यावरती यायचं आहे. यावरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आधीच रिक्वेस्ट पाठवली असेल ते पेंडिंगमध्ये दिसेल. तुम्हाला नवीन अजून रिक्वेस्ट पाठवायची असेल, डिमांड करायची असेल तर आपण प्लस यावरती क्लिक करावं. त्यानंतर या ठिकाणी ॲसेट्स अँड मटेरियल कॅटेगरी यावरती आपण जायचं आहे. तुमच्या शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या कॅटेगरीची या ठिकाणी निवड तुम्हाला करावी लागेल. यामध्ये पहिली कॅटेगरी बेसिक सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, क्लासरूम नीड्स, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला जे आवश्यकता असेल तर ती या ठिकाणी कॅटेगरी आपण चूज करावी. आता या ठिकाणी पहा बेसिक इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे तर मी हा ऑप्शन या ठिकाणी चूज करतो. त्यानंतर ॲसेट्स मटेरियल नेम या ठिकाणी या कॅटेगरीमधून पुढे तुम्हाला येणार आहे. सिलिंग फॅन तुम्हाला आवश्यक असेल, कुकिंग इक्विपमेंट, एक्झॉस्ट फॅन, जनरेटर, इन्व्हर्टर सेट तुम्हाला ज्याची आवश्यकता असेल तर तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करू शकता. तर या ठिकाणी हा सोलर पॅनेलची आवश्यकता आहे तर मी हा ऑप्शन या ठिकाणी चूज केलेला आहे. त्यानंतर मेंटेनन्स रिक्वायर्ड, यासाठी काय मेंटेनन्सची आवश्यकता आहे का 1 वर्ष 2 वर्ष, तर मेंटेनन्सची आवश्यकता असेल. सोलर पॅनल जर घ्यायचा असेल तर त्यासाठी समजा मेंटेनन्सची आवश्यकता असेल तर 1 इयर आपण या ठिकाणी चूज करूया. क्वांटिटी इन नंबर, सोलर पॅनलची किती आवश्यकता आहे तर 1 सोलर पॅनलची आवश्यकता आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ॲप्लिकेशन, जे ॲप्लिकेशन आहे त्यासाठीची शेवटची तारीख कोणती आपण ठेवायची ते आपण ठरवायची आहे. समजा ठिकाणी मी 5 सप्टेंबर ठेवतो. त्यानंतर एक्सपेक्टेड डेट बिफोर मटेरियल नीड, या ठिकाणी तुमची डेट कोणती आहे ज्या आधी तुम्हाला या मटेरियलची आवश्यकता आहे तर ती तारीख आपण या ठिकाणी चूज करावी. जास्तीत जास्त तारीख आपण या ठिकाणी चूज करावी म्हणजे या ठिकाणी त्या तारखेपर्यंत आपल्याला मटेरियल या ठिकाणी येईल. त्यानंतर डिटेल्स ऑफ ॲसेट्स अँड मटेरियल इक्विपमेंट याबद्दलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण टाकावी. म्हणजे तुम्ही जे मटेरियलची मागणी केलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती टाकावी आणि त्यानंतर सेव्ह अँड पब्लिश यावरती क्लिक करावं म्हणजे ही रिक्वेस्ट आपल्या या ठिकाणी पब्लिश होईल. रिक्वेस्ट तुमची सक्सेसफुल झाली की पेंडिंगमध्ये तुम्हाला ज्या तुम्ही रिक्वेस्ट पाठवलेल्या असतील, क्रिएट केल्या असतील त्या सर्व रिक्वेस्ट या ठिकाणी दिसतील आणि त्यांचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ऑरिएंटेड रिक्वेस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. 1 2 जे काय आकडे आलेले असतील त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला जे आवश्यक साहित्य आहे ते देतील. अशा पद्धतीने ॲसेट्स, मटेरियल किंवा इक्विपमेंट यामध्ये जाऊन आपण तुमच्या शाळेसाठी ज्याही गोष्टी आवश्यक असतील त्या कॅटेगरी आपण या ठिकाणी चूज कराव्या. या ठिकाणी ऑफिस नीड्स, त्यानंतर मटेरियल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट्स, कबोर्ड्स तर तुम्हाला जे आवश्यक असेल ते या ठिकाणी आपण चूज करू शकतो आणि त्यांची रिक्वेस्ट पाठवू शकतो. तर अशा पद्धतीने विद्यांजली या पोर्टलवरून आपल्या शाळेसाठी आवश्यक असणारे मटेरियल, साहित्य किंवा ॲक्टिव्हिटी तुम्हाला काही घ्यायच्या असतील तर त्यासाठीची रिक्वेस्ट आपण अशा पद्धतीने पाठवू शकतो. आपण रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ज्या काही आपण एक्सपेक्टेड डेट दिल्या असतील, लास्ट डेट ॲप्लिकेशन दिले असेल तर यासाठी आपण या ठिकाणी लॉग इन करून चेक करायचं आहे कोणी व्हॉलंटरी रिक्वेस्ट पाठवलेली आहे का. रिक्वेस्ट पाठवलेली असेल तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या शाळेसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, ॲक्टिव्हिटीज किंवा मटेरियल तर यासाठीची रिक्वेस्ट कशाप्रकारे पाठवायची या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.